हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज आहे डे 3 आणि आम्ही आता सकाळचे वाजले आहेत 9 आणि आम्ही जातोय आता पूर्ण पंढरपूरची प्रदक्षिणा मारायला. तर आता आम्ही निघालोय. पहिले आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. नंतर जसं आम्हाला मंदिरं दिसतील, मठ वगैरे दिसतील, तर आम्ही तसं बघत बघत पुढे प्रदक्षिणा मारतो. तर त्याला म्हणतात नगर प्रदक्षिणा म्हणतात पंढरपूरमध्ये. तर आता आम्ही नगर प्रदक्षिणा मारायला जातोय. आता आम्ही निघालोय. बघा guys, आता आम्हाला पहिले महादेवाचं मंदिर होतं. मग आम्ही महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला आलोय. अमृतेश्वर मंदिर म्हणून आहे, तिथं आम्ही दर्शन घेतलं. नंतर आता आम्ही चौकामध्ये आलेलो आहे. नंतर असंच रस्त्यावर हे माळा वगैरे विकतात. त्याच्यानंतर बांगड्या होत्या, काही असं काही सामान असतो ते विकतात. प्रसाद आहे, नारळ आहे. म्हणजे मंदिराजवळ आले की मग जे मंदिराच्या वस्तू असतात, फुल हार वगैरे, ते बाहेर बसलेले असतात. जर ज्याला घ्यायचं असेल ते घेऊ शकतात. मग असे बॅग वगैरे पण होतात तिथे विकायला. त्यानंतर आम्ही असेच बघत बघत मग प्रदक्षिणा मारतोय. आता आम्ही जातोय पुढे. नंतर हे रांगोळ्यांचं होतं छापे, त्यानंतर नारळ आहे, कुंकू वगैरे, फुलं, ओटीचा काही सामान आहे. असं आम्ही बघत बघत जात होतो. जसे असे मंदिरे यायचे तसं तसं आम्ही जायचो. आता आम्ही चंद्रभागेकडे आलेलो आहे. चंद्रभागेचं दर्शन वगैरे घेतो आणि मग पुढे जातो. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं होतं, म्हणजे खाली काही केलं नव्हतं. तिथूनच दर्शन घेऊन घेतलं आणि रिटर्न झाली. मग हा एक मठ आहे. त्या मठाचं नाव मला ॲक्च्युली आता आठवत नाही आहे. तर ह्या मठामध्ये गेलो. मग आम्ही मध्ये काही फोन अलाउड नव्हता, मग आम्ही कंटिन्यू गेलो. आता ही बघा गाईज, रांग बघा वरती डायरेक्ट दर्शनाची. नंतर गर्दी बघा तुम्ही. आता आम्ही असं मध्ये आलेलो आहे, म्हणजे आपलं जे मार्केट असतं असं मध्ये तिथं आलेलो आहे. नंतर खूप सारा सामान होता विकायला. ज्याला जे घ्यायचं ते घेऊ शकतात. ड्रेस होते लहान मुलांचे, जे आपले वारकरी लोक घालतात ड्रेस, ते ड्रेस पण होते लहान मुलांचे. नंतर जर तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्यायची असेल तुम्ही मूर्ती घेऊ शकतात. छोटीपासून मोठेपर्यंत खूप मूर्त्या होत्या इथून. छोटी घेऊ शकतात, मोठीवाली पण घेऊ शकतात. जर तुम्हाला फ्रेम घ्यायची ती फ्रेम पण घेऊ शकतात. तर आता आम्ही आलोय नामदेव पायरीचं दर्शन घ्यायला. समोर आहे नामदेव महाराजांचं मंदिर आणि तिथं आहे नामदेव पायरी. तर आता आम्ही तिथं दर्शन घेऊ. तिथं काही आम्ही थोडेफार फोटोज वगैरे काढले. बघा गाईस, हे आहे नामदेव पायरी, संत नामदेव पायरी मंदिर आहे. तिथं आम्ही दर्शन खूप 2-3 वेळेस घेतलेलं आहे. नंतर दर्शन वगैरे घेतलं आणि आता रिटर्न आम्ही जातोय पुढे. तर आता हे दिवे वगैरे घ्यायचे होते, काही घंटी वगैरे. नंतर हे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बघत होतो आम्ही छोटीमध्ये. त्यानंतर मग आम्ही मठामध्ये गेलो, जेवण वगैरे केलं आणि मग थोडा वेळ आराम केला. आणि संध्याकाळी मग आम्ही निघालो तुळशी वृंदावन बघायला. तर मी, मम्मी, पप्पा आणि आत्या असं आम्ही 4 जण तुळशी वृंदावन बघायला जात होतो. आणि इथं आम्हाला एक समजलं की तुम्ही 200 रुपये देऊन पूर्ण पंढरपूरमध्ये जे जे आहे मठ, मंदिर ते सगळे फिरू शकतात. पण हे आम्हाला नंतर माहिती पडले. बट ओके, आता आम्ही निघालोय तुळशी वृंदावन बघायला. तुळशी वृंदावन हे दूर होतं आमच्या मठापासून, तरी आम्हाला वेळ लागला होता. 25 ते 30 मिनटं लागले होते तुळशी वृंदावनला जायला. तुळशी वृंदावनमध्ये म्हणजे जे आपले संत वगैरे आहे ते सगळे, जनाबाई आहे, त्याच्यानंतर नामदेव महाराज आहे, असं त्यांच्या मूर्त्या आहे. त्याच्यानंतर जे आपली तुळशी असते, तुळशीचे जे झाडं असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे तुळशी होते तिथं. तर आम्ही ते बघण्यासाठी आता जात होतो. तर आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू तुळशी वृंदावनला. आता आम्ही जातोय आणि ट्रॅफिक पण होती भरपूर, कारण की ऑलरेडी गर्दी आहे पंढरपूरमध्ये झालेली. ट्रॅफिकच्या अकॉर्डिंग आम्हाला वेळच लागला. तर आता आला आहे तुळशी वृंदावन. आता आम्ही इथं पोचलो आहे तुळशी वृंदावनला. आता आम्ही जातोय. मध्ये 50 रुपीज पर पर्सन होतं तिकीट. आणि जास्त काही बघण्यासारखं नव्हतं, फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशीची झाडं बघितली आम्ही. जसं लेमनची तुळशी, नंतर आपली साधी तुळशी, असे भरपूर तुळशी होत्या. ते फक्त आपल्याला बघायला जायचं होतं तुळशी वृंदावन. तर आता आम्ही आलोय आता तुळशी उद्यानला.
तर हे बघा गाईस, हे आहे तुळशी वृंदावन. इथून मध्ये जायचंय आपल्याला आता. आम्ही तिकीट वगैरे काढलं आणि मध्ये गेलो मग. नंतर बाहेर लहान मुलांना खेळायला होतं, म्हणजे गाडी वगैरे, घोडा होता. तर हे बघा, हे आहे आपलं तुळशी वृंदावन. इथे त्यांनी माहिती वगैरे सगळी दिलेली आहे. नंतर त्यांनी अशी पाटी वगैरे पण लावलेली आहे की ही कोणती तुळशी आहे, नंतर तिचा उपयोग वगैरे काय आहे. तर आता आम्ही जातोय. नंतर विठ्ठलाची मग खूप मोठी मूर्ती होती विठ्ठलाची. इतकी छान दिसत होतं ते. मूर्ती खूप मोठी होती. तर बघा गाईज, हे आहे तुळशी. तर वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहे इथं खूप साऱ्या. नंतर साईडलाच तलाव होता, मोठाच तलाव होता. तर तुम्ही आता कंटिन्यू बघा.
गाईज, असं होतं तुळशी वृंदावन. आणि आता आम्ही वापस मठामध्ये जातोय आणि मठामध्ये काही भजनं वगैरे चालू होती. मग आम्ही तिथं थोडा 1 तास बसलो, तर मी आता ते ब्लॉग एंड करते. बाय गाईज. कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 संगमे नाला लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत.